नमस्कार. आज आपण आहोत वांगणी येथील वार्ड क्रमांक 7 कॅलिबर या शाळेमध्ये. पॅरेंट्स लोकांची तक्रार आली की आमची काही ठराविक फी शाळेमध्ये आम्ही पेमेंट केल्या नसल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या मुलांना परीक्षेला बसू दिलं जात नाही. इथे जे काही मॅनेजमेंट आहे, ट्रस्टी आहेत, त्यांच्याशी आमचं व्यवस्थित चर्चा करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, पण अतिशय उर्मट आणि कोणत्या भाषेत त्यांना नाव काय ठेवायचं असं मला त्यांना आता नाव सुचत नाही आहे. एवढ्या घाणेरडं आणि गलिच्छ वृत्तीचे शिक्षक जर असतील, या विद्यार्थ्यांना फीस भरली नाही म्हणून परीक्षेला डिनाय करणं हा किती योग्य निर्णय आहे यांचा. आम्ही त्यांना वारंवार सांगतो की पॅरेंट्स तुम्हाला लिहून देत आहेत की तुम्ही 500-1000 रुपये जर बाकी आहेत तर आम्ही लिहून देतो, आमच्या मुलांना, विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्या. तुमचा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा रिझल्ट होल्ड करा, जेव्हा तुमचे पैसे भेटतील तेव्हा तुम्ही रिझल्ट त्यांना द्या. पण त्यांनी एक न ऐकता या सर्व विद्यार्थ्यांना, अजून आणखी भरपूर विद्यार्थी आहेत, ज्युनियर केजीचे असतील, सेकंडरी एज्युकेशनचे असतील, त्यांचे बरेचसे पॅरेंट्स अजून बाकी आहेत की त्यांच्या फिया नसल्यामुळे. इथे आता मी ऐकतोय की 11,000 जर फी आहे, 10,000 भरलेली आहे, काहींचे 500 बाकी, काहींचे 1000 बाकी. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी एक्झामपासून होल्ड केले. हे कितपत योग्य आहे? आणि त्यांची जी चर्चा करताना ते असं म्हणतात की तुम्हाला जर ही फी परवडत नसेल तर तुम्ही दुसऱ्या मराठी शाळेत किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्या. तर आमचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदची शाळा इथे 100 मीटरच्या डिस्टन्सवर आहे आणि हे 100 मीटरच्या डिस्टन्सवर असताना या शाळेला परमिशन कोणी दिली? जर तुमची शाळा इथे उपस्थित झाली नसती तर ती जिल्हा परिषदची शाळा बंद पडली नसती, तिथला हजेरीपट वाढला असता, तिथे आम्हाला शिक्षक भेटले असते, आम्हाला शिक्षण मोफत भेटला असता. तुमची ही शाळा झाली त्याच्यामुळे तिथला हजेरीपट कमी झाला. आता तुम्ही जर आमच्यावर ऑब्जेक्शन घेता पालकांवर की तुम्हाला फीस परवडत नाही तर तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्या. आता कायद्यानुसार 100 मीटरच्या आतमध्ये ही शाळा आहे, त्यांना परमिशन दिली कोणी? ही जागा पूर्ण 1 एची आहे. इथे किती फ्लोअरची बिल्डिंग बनवले? 1, 2, 3. ही परमिशन यांना कोणी दिली? शाळेची 3 फ्लोअरची परमिशन यांना कोणी दिली? मग इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं लक्ष नाही आहे का? एज्युकेशन जो कोण ऑफिसर आहे, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर असतील, डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर असतील, त्यांनी काही इथे चौकशी केली नाही का? जिल्हा परिषदची शाळा आहे, मग ती 100 मीटरच्या अंतर्गत येते, तरी या शाळेला परमिशन कशी काय दिली? साधारण आमची मागणी होती की तुम्ही या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्या. 500-1000 रुपये का असतील ते तुम्हाला लेखी देत आहेत पॅरेंट्स लोक, तुम्ही त्यांचा रिझल्ट होल्ड करा, पण परीक्षेपासून त्यांना वंचित ठेवू नका. अशा प्रकारे या शाळेने जो काही गैरप्रकार केला याच्यावर शिक्षण अधिकारी, गट